Hello, dear student. Today's topic is homophones and homograph. Homo means same, sarkha, and phones means sound. Okay. At the same time, homograph or homonyms या शब्दांमध्ये विद्यार्थी मित्रांनो जनरली स्पेलिंग सारखं असते, उच्चार पण सारखा असतो आणि त्याची जी मिनिंग आहे ती डिफरंट असतात. ओके. आणि होमोफोन्स मध्ये असं आहे की होमोफोन्स हॅज द सेम साऊंड बट डिफरंट मिनिंग अँड डिफरंट स्पेलिंग. ओके. प्रोनाऊन्सिएशन जो आहे त्याचा जो ऍसेंट आहे तो उच्चार आहे तो सारखा असतो. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला आहे न्यू. न्यू KNOW याचा पास्ट टेन्स होतो न्यू, नंतर न्यू. ओके. मेड. मेड पास्ट टेन्स आहे मेकचा. मेड म्हणजे ताई ज्या कामवाले बाई असतात त्याला म्हणतात मेड. वेस्ट. वेस्ट वेस्ट वाया घालवणे, वेस्ट पश्चिम दिशा. सी म्हणजे पाहणे, सी म्हणजे समुद्र. वूड वेलचा वूड आहे, वूड म्हणजे जंगल किंवा वूड म्हणजे लाकूड. राईट म्हणजे लिहिणे, नंतर राईट म्हणजे योग्य. डिअर. डिअर. ओके. हे शब्द माहित आहेत आपल्याला जनरली. देअर आणि देअर म्हणजे डिफरन्स आपण लिहित असताना THER देअर म्हणजे देते आणि THEIR देअर हे ज पजेसिव्ह फॉर्म आहे कशाचं, देचं. नंतर बाय. बाय आणखी एक बाय आहे BY है ना, बाय विकत घेणे हे बाय. या ठिकाणी काय आहे ऍडवर्ब्स. ओके. आणि दुसरं बाय आहे ते प्रिपोजिशन. नंतर टू. टू. ओके. नंतर TWO. नंतर हिअर अँड हिअर असे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, ओके, आपण यूज करत असताना त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी होमोफोन्स. ओके. नंतर होमोग्राफ अँड होमोनिम्स याच्यामध्ये काय शब्द सारखे असतात. जसं प्ले खेळणे, प्ले म्हणजे नाटक. ओके. किंवा प्ले म्हणजे वाजवणे असं पण शब्द. जसं मिनिट. मिनिट. मिनिट है ना, मिनिट का मिनिट्स किंवा मायन्यूट पण म्हणतात, सूक्ष्म. लीड है ना, हे दुसरं लीड. तिसरं लीड म्हणजे नेतृत्व करणे. लाईव्ह. लाईव्ह. लाईव्ह म्हणजे राहणे. नंतर लिव्ह म्हणजे एखादं प्रोजेक्शन सुरू असणे, ब्रॉडकास्टिंग त्याला म्हणतो आपण लिव्ह. फॅन. फॅन हे फॅन आहे, एक फॅन आपला वरचा फॅन. नंतर ऍड्रेस पत्ता. ऍड्रेस म्हणजे उद्देशून म्हणणे. नंतर काइंड म्हणजे दयाळू. काइंड म्हणजे प्रकार. टीयर म्हणजे अश्रू येणे. नंतर टीयर म्हणजे फाडणे. लेफ्ट म्हणजे सोडले. लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला. बॅट आपली बॅट खेळायची बॅट. आणि दुसरी बॅट म्हणजे नेम ऑफ द दॅट बर्ड. डेट है ना, डेट म्हणजे तारीख. डेटवर म्हणजे पर्टिक्युलर आपण डेटवर असतो. नंतर बार्क म्हणजे झाडाची साल. बार्क म्हणजे कुंत्र्याचे दुखणे. सो देर आर नंबर ऑफ द homophones and homographs. So you need to study about this. याचा अभ्यास करणं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फार आवश्यक आहे. सो ओके. सो इन शॉर्ट यू माइट हॅव अंडरस्टूड. तुमच्या लक्षात आलं असेल की होमोफोन्स कशाला म्हणतो आणि होमोग्राफ किंवा होमोनिम्स कशाला म्हणतात. होमोफोन्स म्हणजे सेम साऊंड इज सेम बट डिफरंट स्पेलिंग अँड डिफरंट मिनिंग. अँड होमोग्राफ means here sound and spelling also same. Okay. In same at some moments here some sound also make the different. तर लक्षात एवढंच ठेवायचं होमोफोन्स म्हणजे काय. होमोफोन्स म्हणजे ज्याचा साऊंड सारखा आहे. ओके. आणि होमोग्राफ मध्ये स्पेलिंग सारखं आहे, साऊंड पण सारखं आहे आणि त्याचे मिनिंग आहेत ते वेगवेगळे आहेत. Okay, so this is all about today's lecture. Thank you so much.